कंटिन्यूस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. By taking had after any subject after that use been and the first form of the verb followed by ing form. कोणत्याही कर्त्यापुढे had त्यानंतर been आणि नंतर मुख्य क्रियापद आणि त्याला ing प्रत्यय लावावा. यामुळे काय होते? पास्ट परफेक्ट टेन्स कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ सिद्ध होतो. इन शॉर्ट हॅड प्लस बी प्लस वर्ब प्लस ing. एक्झाम्पल, ही हॅड बीन प्लेइंग फुटबॉल yesterday. सेकंड, शी हॅड बीन स्लीपिंग सिन्स मॉर्निंग. यांचा अर्थ काय होतो की तो कालपासून फुटबॉल खेळत आलेला होता. शी हॅड बीन स्लीपिंग सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून झोपत आलेली होती. नेक्स्ट, निगेटिव्ह सेंटेन्सेस. पुटिंग नॉट आफ्टर हॅड मेक्स द सेंटेन्स निगेटिव्ह. कोणत्याही वाक्यामध्ये हॅडच्या पुढे नॉट ठेवल्याने निगेटिव्ह सेंटेन्स बनते. जसं की एक्झाम्पल, ही हॅड बीन नॉट प्लेइंग फुटबॉल yesterday. शी हॅड बीन नॉट स्लीपिंग सिन्स मॉर्निंग. तो कालपासून फुटबॉल खेळत आलेला नव्हता आणि ती सकाळपासून झोपत आलेली नव्हती. येस नो क्वेश्चन्स. टू पुट हॅड ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स टू फॉर्म येस नो क्वेश्चन्स. येस नो क्वेश्चन्स कसे बनतात? तर वाक्याच्या आरंभी हॅड ठेवल्यास येस नो क्वेश्चन्स बनतात. जसे की एक्झाम्पल, हॅड ही बीन प्लेइंग फुटबॉल yesterday. तो कालपासून फुटबॉल खेळत आलेला होता का? किंवा नेक्स्ट, हॅड शी बीन स्लीपिंग सिन्स मॉर्निंग. ती सकाळ